महाराष्ट्रात जत्रांना खूपच महत्व आहे. दिवाळी संपली की जत्रांचे वेध लागतात. गावोगावी या जत्रांना गर्दी होते. लोकांचा उत्साह या जत्रांमध्ये ओसंडून वाहतो. दुसरं त्यांच्या आयुष्यात नाविन्य तरी काय असतं म्हणा. मात्र अशा जत्रा शहरात भरू शकत नाही, महानगरात तर अजिबातच नाही. मग याच जत्रांचं छोटं स्वरूप मुंबईत कला महोत्सवात दिसून येतं. चाकरमनी मुंबईकर अशा महोत्सवाला मोठ्या आनंदानं सहभागी होतात. गत काळातील आयुष्यात अनुभवलेल्या जत्रा त्यांना याच महोत्सवात आठवतात. मुंबईसारख्या अत्यंत धावपळीच्या जीवनात त्यांना इथेच थोडासा विसावा मिळतो. कोकणातले खास मसाले, लोणचे, पापड जसे इथे विक्रीला असतात, तसे देशी गाईचे अस्सल तूपही तुम्हाला इथेच मिळू शकतं. पिझ्झा बर्गरच्या जमान्यात कुल्फीचा मनसोक्त आनंद लुटताना बच्चे कंपनी दिसते. खाण्यापिण्याची जी काही चंगळ बालगोपाळांची असते ती पाहून मोठेही भारावून जातं. गावच्या जत्रेतील मुलांसाठी आणखी एक पर्वणी म्हणजे आकाशात झेपवणारे हलते झुले आणि खेळण्याचे विविध प्रकार. मुले आपल्या आईवडिलांसोबत अक्षरशः इथे दंगा करतात. मोठमोठे चमकणारे मॉल आणि महागडे अम्युजमेंट पार्क तर प्रत्येकाला परवडू शकणार नाही. मग या मुलांची पावलं आपापल्या आईवडिलांसोबत या कला महोत्सवात येतात. या निमित्ताने इथे तरुणी आणि महिलांची उपस्थिती सुद्धा खासच असते, कारण त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना इथे कमी दरात हमखास मिळतात. वस्तू विकत घेण्याच्या बाबतीत त्यांचा चोखंदळपणा छोट्या दुकानदारांना सुद्धा हवाहवासा असतोच. महोत्सवात गाण्यांनी सुद्धा धमाल उडवलेली असते. काही खास ग्रुप सर्वांचंच मनोरंजन करतात. कुणीतरी पुढाकार घेऊन अशा महोत्सवांचं आयोजन करतात आणि यात राजकीय नेते अग्रेसर असतात. त्यात जनतेशी त्यांची नाळ जोडलेली असते आणि निवडणुकीत त्याचा थेट फायदा त्यांना होतो. हा भाग वेगळा, मात्र लोकांच्या आयुष्यात ते या निमित्ताने जो काही आनंद निर्माण करतात त्याचं श्रेय सुद्धा त्यांनाच द्यायला पाहिजे.